चेंडूवर पहिला झटका. ज्या खेळाडूने संघाला क्वालिफाय करून दिला फायनल साठी तोच फलंदाज इथे मात्र बाद होताना आणि मोठा झटका म्हणावा लागेल माऊली लिओन संघाला. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय का सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल आणि निर्धाव चेंडू येईल आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावा असतील 5. 1 विकेट. ते मात्र रोहित आउट झाल्यानंतर इथे मात्र सामना काहीसा संत गतीने. दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. अमोल मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू फेकला गेलाय. ते मात्र पुन्हा एकदा स्लो रन डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मात्र धावा येत नाहीयेत. फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वप्नील. इथे मात्र बिरकावून दिलाय परंतु पटका फसलाय आणि गौरव चेंडू खाली येतोय. चूक होणार नाहीये. ते मात्र फलंदाज अमोल स्वस्तात माघारी परततोय. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 मोठे फलंदाज मात्र तंबूत परतलेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मात्र गोलंदाजांचं वर्चस्व पूर्णपणे या सामन्यावर पाहायला मिळतंय. इथे मात्र अपील होताना दिसते परंतु चेंडूचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. ते मात्र निर्धाव चेंडू येईल. कैलास शिंदे आणि प्रवीण कडू यांच्याकडून हर्षदसाठी सुवर्ण संधी. 1 6 मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 5000चं पारितोषिक असणार आहे. सॉरी. इथे मात्र पाहूया आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5च्या 5 डॉट बॉल फेकलेत. काय सुंदर गोलंदाजी. फायनलच्या मॅच मधून ही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मात्र पूर्णपणे सामना
इथे मात्र पान मिडनवर टाकलेली आहे स्वप्नील याने. एक विकेट सुद्धा त्यामध्ये प्राप्त केली. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती पाहतोय. काय सुंदर गोलंदाजी. आता मात्र धावा किती होऊ शकतील या 6 बॉल मध्ये. आता फक्त टार्गेट सेट करायचंय. फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती दिसतायत. फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी ते मात्र साहिलच्या माध्यमातून पाहतोय. मात्र 4च धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तर मात्र शांतता पसरले माऊली 11च्या तंबू मध्ये. ते मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज होईल बाद. 5 धावा धावफलकावरती. पुढील फलंदाज पिंटू. मात्र फायनलचा सामना इथे मात्र काहीसा निराश करणारा दिसतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली स्वप्नीलच्या माध्यमातून. फक्त 0 धावा दिल्या आणि मिडन ओव्हर 1 विकेट सुद्धा प्राप्त केली. मात्र 5च धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक धाव घेणे जरूर यशस्वी होईल. मात्र 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चिंतेचे वातावरण दिसतंय माऊली यांच्या तंबू मध्ये. तिसरं षटक मार्गस्थ. साहिल आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 2 विकेट प्राप्त केलेत. इथे मात्र पिंटूच्या बॅट मधून येतोय परंतु कॅच इथे मात्र ड्रॉप झाले. षटकार जरूर अडवलंय. एक धाव घेण्यात यशस्वी होईल. 7 धावा धावफलकावरती पाहतोय. चार विकेट्स पाहतोय. ते मात्र मयूरच्या बॅट मधून उंचावून उडवलाय चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. ते मात्र 5वा झटका लागत असताना आणि आता मात्र 7च धावा धावफलकावरती पाहतोय. सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय उमेशला. आयकॉन प्लेयर उमेश.
7 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आता मात्र शेवटचा चेंडू, कितीचा टार्गेट, इथे मात्र दांडी उडवतोय. आता मात्र 4 विकेट या ओव्हर मध्ये संपादित केल्या जात आहेत. 2 रनआउट आणि 2 साहिलच्या खात्यामध्ये जमा होतील विकेट. मात्र आव्हान असणारे अवघ्या 8 रनांचं. इथे मात्र एकाच ओव्हर मध्ये सामना संपवण्याची संधी आहे यांची सदस्य संघाला. चला सामना चालू करायचंय. चेंडू द्यायचे. वळूया सामन्याकडे. फक्त आणि फक्त 8 धावांचं आव्हान असणार आहे. तर मात्र एक धावपलकावरती आपण पाहतोय. फक्त 8 धावांचं आव्हान असणारे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. ते मात्र अतिरिक्त धाव 2 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज असणार आहे. 2 झाल्या. ते मात्र 3 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. तर मग 5 धावांची गरज असणार आहे. सामना मात्र काहीसा रटाल कंटाळवाणा झालेला दिसतोय. फायनलचा सामना आहे. धावा मात्र अर्जित करू शकलेला नाहीत आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचतायत. स्कोर बोर्ड होतोय बरोबरी 7 धावा. अजूनही 1 धावींची गरज जरूर असणार आहे. तर मात्र येणारे
ते मात्र सामना पहिल्याच ओव्हरमध्ये समाप्त होईल का पाहावं लागणार आहे. तर मित्र वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाव. सामना विजयी होतो एनजी सदस्य. जिंकलेल्या संघाचे हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचे कौतुक.